चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस जवळपास सर्वच राजकीय पक्ष आणि काही अपक्ष उमेदवारांनी प्रचाराकरिता मिरवणुकीचे आयोजन केले आहे। या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास येत आहे, ती म्हणजे जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादीच्या घडीचा उदय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिल्हाध्यक्ष राजू कक्कड यांच्या नेतृत्वात अनेक होतकरू आणि जनसेवक उमेदवार दिल्याने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली आहे। बरेच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आज चंद्रपूर शहरात जाणवू लागले आहे। विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सुद्धा यावेळेस महानगरपालिका निवडणुकीत उडी घेतल्याने चुरस चांगलीच वाढली आहे। जुने जाणते आणि वरिष्ठ नेते दीपक जयस्वाल यांनी सुद्धा प्रचाराची धुरा सांभाळत अनेक उमेदवारांना बळ दिले आहे। या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे चंद्रपूर शहरातील सर्वच प्रभागात बाईक रॅली काढण्यात आली। ज्युनियर तेंडुलकर ह्या बाईक रॅलीचे प्रमुख आकर्षण होते। या रॅलीत नागरिकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत यावेळी महानगरपालिकेचे समीकरण बदलणार याचे संकेत दिले। स्वतः जिल्हाध्यक्ष राजू कक्कड यांना सुद्धा या रॅलीमध्ये इतका प्रतिसाद मिळेल याची कल्पना नव्हती, परंतु प्रत्येक उमेदवारांनी घेतलेली मेहनत आणि मतदारांचा जिंकलेला विश्वास इथे दिसत होता। यावेळी राजू कक्कड मिळालेल्या प्रतिसादाबद्दल CTV सोबत व्यक्त होताना म्हणाले की हे लोकांचा उत्साह आहे। सगळे प्रभागाचे लोक, तरुण, युवक, कार्यकर्ता सगळे उत्साहित हे रॅली काढत आहे। आम्हाला अपेक्षा नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा साथ प्रतिसाद भेटेल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विदर्भ मजदूर काँग्रेस या युतीचं महानगरपालिकामध्ये निर्णायक स्थितीमध्ये पोहोचणार आणि या ठिकाणी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठ्या प्रमाणात नगरसेवक चंद्रपूर शहरातून निवडून येणार आहे। आपल्या सगळ्यांचं आणि चंद्रपूरच्या जनतेचा साथ हवा आहे आम्हाला, आणि ते तुम्ही पाहूनच राहिले, ते लोकांचा भेटतच आहे प्रतिसाद, म्हणून सगळ्यांचा धन्यवाद। एक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची चमक ही राष्ट्रवादी घड्याळाची साक्ष पटवणारी होती। कार्यकर्ते काय म्हणाले तेही जाणून घेऊया। मी सचिन शंकर आखेवार, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच आमच्या मजदूर काँग्रेस तर्फे आज शेवटच्या दिवशी प्रचारामध्ये ज्युनियर तेंडुलकर यांना घेऊन आम्ही बाईक रॅली करत आहे आणि संपूर्ण शहरामध्ये ही बाईक रॅली 17 प्रभागामध्ये फिरणार आहे आणि आमचे राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार निवडून येतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। नमस्कार। एकंदरीत या निवडणुकीत घड्याळाचे काटे फिरणार हे निश्चित मानले जात आहे।